हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज होता माझा वाढदिवस। ब्लॉग थोडा लेटच आलेला आहे कारण मी गुरुचरित्र पारायणाला होते त्यामुळे पुनर्जन्म पंचविशी होता राजा दिवशी दुर्योधनापणासी दुराचार ते जाणून या मार्गाला केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण झालं, दुपारची सेवा झाली आणि आम्ही संध्याकाळी माझा बर्थडे होता त्यासाठी आम्ही निघालो होतो सोमेश्वर जाण्यासाठी। तर आधी सोमेश्वर जायचं होतं आणि नवशा गणपती। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा माझं बर्थडे सेलिब्रेशन आम्ही कसं केलेलं आहे। ब्लॉग ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे आम्ही नवशा गणपतीला आलो होतो। आधी सोमेश्वरला आलो आणि नंतर नवशा गणपतीला जायचं होतं। तर सोमेश्वरला आल्याच्या नंतर बघा इथे खूप छान असे फळं वगैरे विक्रीला होते आणि पूजेचं साहित्यसुद्धा इथे मिळून जातं। तर मी सुद्धा थोडंसं पूजेचं साहित्य फूल वगैरे आणि बेलपत्र घेतलेले होते आणि नंतर आम्ही सोमेश्वरला आलो। इतकं छान आणि सुंदर असं दर्शन होतं, अगदी शांत असं वातावरण असतं। पिंडीजवळ जाऊन दर्शन घेता येतं आणि खूप 2 ते 3 मंदिरं जवळजवळ असल्यामुळे सर्वच देवांचं दर्शन होतं, हनुमान वगैरे। तर त्याच्यासाठी आधी आम्ही सोमेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। मूर्ती पण छान आहे। आधी नंदीचं दर्शन घ्यायचं असतं, मग नंतर महादेवाचं। एकेकाच्या नंबरने गेले मध्ये आणि निवांत अशी पूजा करून घेतली। दोघांनी पूजा केली, फूल वगैरे बेलपत्र अर्पण केले, महादेवाला नमस्कार केला। कारण जे काही आहे आज माझ्याजवळ ते फक्त महाराजांच्या आणि महादेवाच्याच कृपेमुळे आहे। म्हणून आज माझा वाढदिवस होता, कुठे न जाता मला आधी इकडे जायचं होतं आणि मी एवढी भाग्यवान स्वतःला समजते की जेणेकरून मी आज गुरुचरित्र वाचनाला बसली होती आणि त्याच दिवशी माझा वाढदिवस होता। सकाळी मी गुरुचरित्र पारायण वाचून घेतलं आणि नंतर दुपारून आम्ही दर्शन घ्यायला गेलो। तर इथे खूप सुंदर असं वातावरण होतं आणि छान छान फोटो काढून घेतले। इकडचा प्लेससुद्धा खूप छान आहे, त्याच्यामुळे सुंदर असे फोटो काढले आणि नंतर आम्ही निघालो होतो नवशा गणपतीला जाण्यासाठी। नवशा गणपतीला आल्यावर सुद्धा इतकं मनाला शांती वाटते आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे नवशा गणपतीचं। इथे सुद्धा खूप गर्दी असते संकष्ट चतुर्दशी आणि मंगळवारी सुद्धा। तर आम्ही मध्येच गेलो होतो त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती। तर इथे सुद्धा निवांत असं दर्शन झालं आणि नवशा गणपतीची मूर्तीसुद्धा दाखवलेली आहे। ते ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा। ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आणि नंतर नवशा गणपतीचं सुद्धा दर्शन झालं आणि इथे मूषक होते त्यांचंसुद्धा दर्शन झालं। आणि नवशा गणपतीजवळच आपल्याला अष्टविनायकचे आपल्याला 8 गणपती बघायला मिळतात। तर साईडला इकडनं 4 आणि तिकडून 4 असे गणपती मिळतात। नवशा गणपती खूप सुप्रसिद्ध असलेलं नाशिकमधलं ठिकाण आहे, जेणेकरून ज्यांच्या इच्छा अपेक्षा अपूर्ण राहतात किंवा त्यांना पूर्ण होत नाही असे लोक तिथे नवस मांडतात आणि तो नवसही पूर्ण होतो। नंतर संध्याकाळी घरी आले आणि त्याच्यानंतर आरतीला गेली। 6:30ची आरती झाली आणि घरी आले। त्याच्यानंतर आहोंनी माझं औक्षण केलं। केक आणला नव्हता कारण गुरुचरित्र पारायण नसल्यामुळे बाहेरचा केक खायचा नव्हता, म्हणून आहोंनी पेढे वगैरे आणले होते आणि माझं औक्षण केलं।
नंतर औक्षण झालं. त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले, कारण बाहेरचं खायचं नव्हतं. 7 दिवस बाहेरचं बंद असल्यामुळे बाहेर जेवणासाठी सुद्धा नाही गेले. आणि नंतर मग घरीच म्हटलं काय बनवू, तर घरी मी व्हेज दम बिर्याणी बनवली होती. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हालासुद्धा ही रेसिपी ट्राय करता येईल. अगदीच मोकळा आणि सुटसुटीत अशी व्हेज दम बिर्याणी झाली होती. टेस्टही खूप छान होती आणि फर्स्ट टाईम केली होती, तरी आम्हा दोघांनाही आवडली आणि खूप छान अशी बनवली होती मी. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा, जेणेकरून तुम्हालासुद्धा बाहेर जाण्याची किंवा बाहेर खाण्याची गरज भासणार नाही. तर हॉटेलसारखी अगदी आपल्याला 15 ते 20 मिनटामध्ये आपल्यालासुद्धा बनवता येते. तर मी आधी एक मोठा कांदा घेतला होता, तो बारीक चिरून घेतला होता आणि त्याचे स्लाइड्स करून साईडला ठेवला. अजून एक छोटा कांदा घेतला होता, तो अगदीच बारीक चिरून घेतला होता, कारण तो मला आधी टाकायचा होता. नंतर एक शिमला मिरची होती, तीसुद्धा मी बारीक चिरून घेतली होती गोल राऊंड शेपमध्ये. एक साधी मिरची घेतली होती हिरवीवाली, ती पण कारण आम्ही जास्त तिखट खात नाही म्हणून मी एकच मिरची घेतली होती. तुम्ही किती लोक आहे घरामध्ये त्याच्या क्वांटिटीनुसार बनवू शकता. एक शिमला मिरची होती, तिचेसुद्धा मी बारीक बारीक स्लाइड्स करून घेतले होते आणि एक टोमॅटो घेतला होता. मला एकच वाटीचा बनवायचा होता, कारण आम्ही दोघेच असतो म्हणून मी जास्त नाही बनवत. तुम्हाला जेवढा बनवायचा त्याच्यानुसार तुम्ही थोडे जास्त व्हेजिटेबल्स घेतले तरी चालतील. मी 2 जणांच्या नुसार एवढे व्हेजिटेबल्स घेतले होते. नंतर साईडला मटरसुद्धा घेतलेला होता आणि आलूसुद्धा. तुम्हाला जर फ्लावर टाकायचे असते तुम्ही फ्लावर आणि गाजरसुद्धा टाकू शकतात. मी फ्लावर नाही खात म्हणून मी फ्लावर नाही टाकलेली. गाजर पण नाही टाकलेलं होतं. आणि सोयाबीन चिलीसुद्धा मी आधीच 15 ते 20 मिनटं टाकलेली होती आणि सोयाबीन चिलीसुद्धा मी टाकलेली आहे. तर अशा प्रकारे खूप टेस्टी अशी व्हेज दम बिर्याणी आमची तयार झाली होती. तर या ठिकाणी मी बासमती राईस घेतलेला आहे. तर तुम्हाला जो पुलाव घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता. तर बासमती राईस अगदीच मोकळा असतो आणि बघा मी 15 ते 20 मिनटं त्याला पाण्यात भिजत टाकलेला होता आणि लांबसर तर तो झालाच होता, पण खूप छान आणि असा सुटसुटीत मोकळासुद्धा झालेला होता. तर 15 ते 20 मिनटं पाण्यात त्याला भिजत ठेवला आणि नंतर कुकर साईडला तापवायण्यासाठी ठेवला. आधी सर्वच तयारी मी करून घेतली होती. नंतर जिरं मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला, तेजपान टाकलं आणि नंतर आलं लसूणची पेस्ट टाकली, कांदा टाकून घेतला आणि सर्व व्हेजिटेबल ज्या काही मी चिरून ठेवलेल्या होत्या कांदा टाकला. नंतर मटर टाकले, टमाटर टाकलं. अशा प्रकारे सर्वच टाकून एकजीव करून थोडा वेळ होऊ दिलं होतं. सोयाबीन चिलीसुद्धा आपण बिर्याणीमध्ये सुद्धा टाकू शकतो किंवा आपण साध्या खिचडीमध्ये जरी टाकले तरी खिचडीला एक वेगळीच अशी टेस्ट येते. तर मी सुद्धा सोयाबीन चिलीसुद्धा टाकलेली होती, थोडेसे काजू टाकलेले होते आणि नंतर हळदी आणि बाकीच्या ज्या पावडर होत्या त्यासुद्धा टाकून घेतल्या. गरम मसाले टाकून घेतलेले आहे, लाल मिरची पावडर टाकली, धना पावडर टाकलेली आहे आणि ते जो आता तुम्हाला दाखवला तो पुलाव मसाला आहे. तर बिर्याणी जो मसाला मिळतो तो मी आणलेला होता डीमार्टवरून आणि तोच टाकला. त्याच्याने अगदी प्रॉपर अशी टेस्ट मिळते, जसं आपल्याला हॉटेलमध्ये मिळते त्याचप्रमाणे प्रॉपर अशी टेस्ट आलेली होती ह्या मसाल्यामुळे. तर हा मसाला जर तुम्ही टाकला तर अगदी छान अशी बिर्याणी तुमची तयार होते. तर हा मसाला टाकला बिर्याणीचा आणि नंतर लाल मिरची, गरम मसाला सर्व एकजीव करून घेतलं आणि नंतर मी एकच गरम मसाला टाकते, तो म्हणजे किचन किंग म्हणून एक गरम मसाला असतो तो टाकला आणि नंतर सर्व व्यवस्थित तेलामध्ये शिजू दिलं. त्याच्यानंतर तांदूळ टाकून घेतले.
तांदूळ टाकून हलवून घेतल्याच्यानंतर 1 वाटी मी तांदूळ घेतलेलं होते, त्याच मापाने 3 वाटी पाणी घेतलेलं होतं. कारण हे तांदूळांना थोडं शिजण्यासाठी जास्त पाणी लागतं, त्याच्यासाठी मी 3 वाटी पाणी घेतलेलं होतं. आणि 3 वाटी पाणी घेतलं, त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर कोथिंबीर टाकली आणि मीठ टाकलं. तर अशा प्रकारे खूप सुटसुटीत असा पुलाव झालेला होता आणि खूप छान टेस्टही आलेली होती पुलावाला. नंतर कोथिंबीर टाकला, मीठ टाकून घेतलं आणि कुकर बंद करून घेतलं. अगदीच आपल्याला 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या, जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाहीत, कारण ऑलरेडी आपण 15 ते 20 मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत टाकलेला होता त्याच्यामुळे. आणि वरतून थोडंसं 1 ते 2 चम्मच तूप टाकायचं आहे आणि खूप स्वादिष्ट असा पुलाव तयार झाला होता. नंतर आम्ही जेवण करून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. या वर्षाची सुरुवात देखील माझी छानच झालेली होती माझ्या वाढदिवसाची, कारण मी गुरुचरित्र पारायणाला बसली होती आणि मला सर्व काही सांभाळून घेतील ही आशा तर प्रत्येकाला आहेच आणि माझासुद्धा विश्वास आहे. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू.